Hello students, I am Dharti, your educator. Welcome you all on the platform of Global Online Classes. Students, आजच्या लेक्चरमध्ये आपण MSCT 2026 या एक्झामसाठी हीट अँड थर्मोडायनामिक्स या टॉपिकचे मोस्ट इम्पॉर्टंट MCQs प्लस PYQs क्वेश्चन पाहणार आहोत. हा पार्ट 2 आहे. पार्ट 1 ऑलरेडी अपलोड केला आहे आपल्या चॅनलवरती. जर तो तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही पाहून घ्या. आता मित्रांनो, MSCT 2026 या एक्झामसाठी सिरियस प्रिपरेशन करत असाल तर तुमच्यासाठी आपल्याकडे क्रॅश कोर्स आहे ज्यामध्ये डेली लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, टेस्ट सिरीज 2000 प्लस एमसी क्वेश्चन बँक. आता या वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फॅसिलिटीज आहेत ज्या आपण प्रोव्हाइड करतो, कारण यातून डायरेक्ट एक्झाम मध्ये क्वेश्चन्स विचारले जातात. यासोबतच फुल सिलेबस नोट्स, फ्री ऑफ कॉस्ट मेंटरशिप मिळते आणि कॉलेजमध्ये ऍडमिशन घेईपर्यंत आमचा फुल सपोर्ट तुमच्यासाठी असतो. आता मित्रांनो, या कोर्सची प्राइस फक्त 2999 रुपये आहे. सो लवकरात लवकर कोर्स जॉईन करा. कोर्स जॉईन करायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप हे डाउनलोड करून तिथून देखील कोर्स जॉईन करू शकता. आता चला क्वेश्चन्स कडे वळूयात. फर्स्ट क्वेश्चन इज, वेन अ गॅस एक्सपांड्स इट्स इंटरनल एनर्जी. जेव्हा गॅस हा एक्सपांड होतो तेव्हा इंटरनल एनर्जीचं काय होतं? आता इथे करेक्ट ऑप्शन काय असेल? ऑप्शन सी, विच इज मे इन्क्रीज और डिक्रीज. इथे कुठलाही फिक्स रूल नाहीये, हे प्रोसेस वरती डिपेंड असतं. आता कोणत्या कोणत्या प्रोसेस असतात, जसं की आयसोथर्मल, ॲडियाबॅटिक, हिटिंग. जर आयसोथर्मल असेल तर कॉन्स्टंट असेल एनर्जी, ॲडियाबॅटिक असेल तर डिक्रीज होईल, हिटिंग असेल तर इन्क्रीज होईल. सो इंटरनल एनर्जी प्रोसेस वरती डिपेंड असते आणि त्याच्यानुसार चेंज होत आहे. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल मे इन्क्रीज और डिक्रीज. वी कांट से एक्झॅक्टली. नेक्स्ट क्वेश्चन, 1 कॅलरी इज इक्वल टू. हा खूप सोपा आणि कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. 1 कॅलरी इज इक्वल टू 4.2 जूल. ही फिक्स व्हॅल्यू रिमेंबर करा. नेक्स्ट क्वेश्चन, द प्रोसेस इन विच व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट इज इक्वल. आयसोथर्मल, आयसोकोरिक, आयसोबॅरिक, ॲडियाबॅटिक. जेव्हा व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतं, व्हॉल्यूम्स रिमेन्स कॉन्स्टंट म्हटल्यावरती ती प्रोसेस असते आयसोकोरिक. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असते ऑप्शन बी. आयसोकोरिक प्रोसेसमध्ये व्हॉल्यूम हे कॉन्स्टंट असतं. नेक्स्ट क्वेश्चन, एंट्रोपी ऑफ एन आयसोलेटेड सिस्टीम डिक्रीजेस, इन्क्रीजेस, रिमेन्स कॉन्स्टंट, झिरो. तर इथे करेक्ट ऑप्शन काय असेल? ऑप्शन बी, विच इज इन्क्रीजेस. सेकंड लॉ काय म्हणतो? एंट्रोपी ऑलवेज इन्क्रीजेस. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल बी. नेक्स्ट क्वेश्चन, अ गॅस इज कंप्रेस आयसोथर्मली, इट्स प्रेशर विल. आता टीव्ही इक्वल्स टू आपल्याला माहितीये कॉन्स्टंट असतं. जेव्हा व्हॉल्यूम डिक्रीज होईल तेव्हा प्रेशरचं काय होईल? इन्क्रीज. का? कारण प्रेशर इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम. त्याच्यामुळे व्हॉल्यूम डिक्रीज झालं तर प्रेशर इन्क्रीज होईल. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए, विच इज इन्क्रीज. नेक्स्ट क्वेश्चन, heat required to raise temperature depends on mass, specific heat, temperature change, all. आता इथे आपल्याला हीट रिक्वायर्ड फॉर्म्युला कोणता आहे? Q इक्वल्स टू MC डेल्टा T. M फॉर मास, C फॉर स्पेसिफिक हीट आणि T फॉर डेल्टा T फॉर टेम्परेचर चेंज. म्हणजे या तिघांवरती पण डिपेंड असेल मास, स्पेसिफिक हीट आणि टेम्परेचर चेंज. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन टी. Heat required to raise temperature depends on mass, specific heat and temperature change. Next question. The slope of PV graph in isothermal process is positive, negative, 0, infinite. आता स्लोप ऑफ पीव्ही ग्राफ काय शो करतं? तर आयसोथर्मल प्रोसेस. आता इथे आपल्याला माहितीये पी व्ही इक्वल्स टू काय असतं? तर कॉन्स्टंट. म्हणजे जर आपण कॉन्स्टंटला के कन्सिडर केलं तर पी इक्वल्स टू काय येणार? के बाय बी व्ही. ओके. आता इथे इनवर्स रिलेशन होईल, म्हणजे स्लोप काय होईल? निगेटिव्ह. इनवर्स ग्राफ म्हणजे डाऊनवर्ड स्लोप असेल. त्यामुळे या दोघांचं पण रिलेशन काय असेल? अपोजिट. द स्लोप ऑफ पीव्ही ग्राफ इन आयसोथर्मल प्रोसेस इज. आता इथे काय येणार? तर करेक्ट ऑप्शन असेल बी, कारण इनवर्स रिलेशन आहे. त्यामुळे असेल डिक्रीजेस, निगेटिव्ह. नेक्स्ट क्वेश्चन, in which process no work is done. आयसोथर्मल, आयसोकोरिक, आयसोबारिक, ॲडियाबॅटिक. ते इथे करेक्ट ऑप्शन काय असेल? आता वर्क फॉर्म्युला काय आहे? वर्क इक्वल्स टू पी डेल्टा व्ही. इफ व्हॉल्यूम डज नॉट चेंज देन डेल्टा व्ही इक्वल्स टू 0. डेल्टा व्ही जर 0 असेल तर वर्क डन पण काय येणार? 0.
आता वर्क डन 0 आहे, व्हॉल्यूम चेंज झालं नाही, वर्क डन 0 आहे, म्हणजे ती प्रोसेस कोणती असेल तर आयसोकोरिक, जिथे वर्क डन हे 0 असतं कारण व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतं. नेक्स्ट क्वेश्चन, द टेम्परेचर ऑफ अ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर, व्हॉल्यूम, कायनेटिक एनर्जी, डेन्सिटी. आता इथे आपल्याला टेम्परेचर रिलेशन फाइंड आउट करायचं आहे. फ्रॉम कायनेटिक थेरी, टेम्परेचर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एव्हरेज कायनेटिक एनर्जी. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. टेम्परेचर इन्क्रीज झालं की मॉलिक्युल्सची कायनेटिक एनर्जी वाढते, कारण मॉलिक्युल्स खूप फास्ट मूव्ह करायला लागतात. ऑब्वियस आहे, मॉलिक्युल्स फास्ट मूव्ह करायला लागले म्हणजे कायनेटिक एनर्जी वाढणार. बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग हॅज मॅक्झिमम स्पेसिफिक हीट? कॉपर, आयर्न, वॉटर, सिल्वर. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, विच इज वॉटर. वॉटर इज इक्वल टू हीट स्टोरेज किंग, आणि वॉटर हॅज हायेस्ट स्पेसिफिक हीट अमॉंग गिव्हन ऑप्शन्स. दॅट्स वाय करेक्ट ऑप्शन इज सी, विच इज वॉटर. नेक्स्ट क्वेश्चन, द एसआय युनिट ऑफ हीट इज. हीटचं एसआय युनिट काय आहे आपल्याला माहितीये, तर एनर्जी, विच इज जूल. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ए. हीट म्हणजे काय, एनर्जी, एनर्जीचं युनिट काय असतं, जूल. नेक्स्ट क्वेश्चन, ड्युरिंग बॉइलिंग टेम्परेचर, जेव्हा बॉइलिंग प्रोसेसमध्ये टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट, फक्त फेज चेंज होतो. लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, तेव्हा आय थिंक फ्रीजिंग पॉइंटचं काहीतरी आलं होतं. जेव्हा आईस मेल्ट होतं तेव्हा त्याचं टेम्परेचर काय असतं, कॉन्स्टंट असतं, फक्त त्याचा फेज चेंज होतो. ओके, सेम कंडिशन इथे देखील अप्लाय होतं. नेक्स्ट क्वेश्चन, विच लॉ एक्सप्लेन्स थर्मल इक्विलिब्रियम, झिरोथ, फर्स्ट, सेकंड, बॉइल्स. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए, विच इज झिरोथ लॉ. झिरोथ लॉ काय म्हणतो, इफ ए इज इक्वल टू बी अँड बी इज इक्वल टू सी, देन ए इज इक्वल टू सी. झिरोथ लॉ मध्ये टेम्परेचर इक्वालिटी असते. आता इथे म्हटलंय थर्मल इक्विलिब्रियम कोणता लॉ एक्सप्लेन करतो, तर झिरोथ लॉ. नेक्स्ट क्वेश्चन, इफ टेम्परेचर इन्क्रीजेस व्हॉल्यूम इन्क्रीजेस एट कॉन्स्टंट टेम्परेचर, दिस इज. कॉन्स्टंट टेम्परेचरला व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर, आणि हे कोणता लॉ एक्सप्लेन करतो, तर चार्ल्स लॉ. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल बी. नेक्स्ट क्वेश्चन, आयडियल गॅस इक्वेशन. हे खूप सोपा क्वेश्चन आहे. आयडियल गॅसचं इक्वेशन काय असतं, पीव्ही इक्वल्स टू एन आर टी. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. हे आयडियल गॅस इक्वेशन आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अ बॉडी लुजेस हीट, इट्स टेम्परेचर ऑलवेज डिक्रीजेस, मेन डिक्रीज, इन्क्रीजेस, रिमेन्स सेम. जेव्हा बॉडी हीट लूज करते, लुझिंग हीट युजली डिक्रीजेस टेम्परेचर, बट समटाइम्स फेस ऑल्सो चेंज, लाईक बॉइलिंग पॉइंट और लाईक फ्रीजिंग. टेम्परेचर तिथे कॉन्स्टंट होता. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, विच इज मे डिक्रीज, कमी होऊ शकतं. हीट लॉस इज नॉट इक्वल टू ऑलवेज टेम्परेचर ड्रॉप, ही गोष्ट लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, इन ॲडियाबॅटिक एक्सपान्शन टेम्परेचर. आता ॲडियाबॅटिक मध्ये हीट एक्सचेंज होत नाही, क्यू काय असेल, 0. गॅस एक्सपांड झाली म्हणजे वर्क झालंय काहीतरी, आणि ते काय यूज करणार, तर त्याची इंटरनल एनर्जी यूज करणार. त्याच्यामुळे टेम्परेचर काय होणार, तर डिक्रीज होणार. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन, एफिशियन्सी ऑफ हीट इंजिन इन्क्रीजेस वेन. एफिशियन्सी डिपेंड्स ऑन टेम्परेचर डिफरन्स. जेवढा जास्त डिफरन्स असेल तेवढी जास्त चांगली एफिशियन्सी असेल. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ए. नेक्स्ट क्वेश्चन, वर्क डन बाय अ गॅस इन एक्सपान्शन इज. वर्क डन, एक्सपान्शन काय असतं, एक्सपान्शन मध्ये गॅस सराउंडिंगला पुश करतो, मग वर्क डन काय येणार, बाय गॅस, पॉझिटिव्ह येणार. बरोबर आहे. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. गॅस एक्सपांड झाला की काम पॉझिटिव्ह असणार. नेक्स्ट क्वेश्चन, इंटरनल एनर्जी ऑफ आयडियल गॅस डिपेंड्स ऑन. इंटरनल एनर्जी डिपेंड्स ओनली ऑन टेम्परेचर. दॅट्स वाय करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए.
आयडियल गॅसला फक्त टेम्परेचर मॅटर करतं. बरोबर आहे. आता कुठल्याही प्रकारचे डाऊट असेल तर मला व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा. आणि हा, प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर मला कमेंट करून सांगा. जर मला एखादं टॉपिक तुम्ही एखाद्या टॉपिकमध्ये वीक असाल असं वाटलं, तर मग मी त्यावरती अजून जास्त एमसीक्यूज किंवा काही शॉर्ट ट्रिक्स असेल तर ते आणू शकताय. सो कमेंट करून सांगा की तुमचे क्वेश्चन्स किती रॉंग होत आहेत, किती राईट येत आहेत. आणि त्यासोबतच प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर कमेंट डाऊन करा. आता आपलं लेक्चर इथे सेंड करूयात, पण आपला जो कोर्स आहे तो नक्कीच जॉईन करा. कारण टेस्ट सिरीज आणि क्वेश्चन बँक मधून डायरेक्ट क्वेश्चन्स विचारले जातात तुम्हाला एक्झाम मध्ये. आता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं लेक्चर इथेच एंड करूया. थँक्यू, बाय, स्टे बाय.